चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गुन्हेगारी विरोधात पोलीस प्रशासनाची धडक कारवाई मागील काही दिवसांपासून सुरू आहे। या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळीचं वातावरण आहे। याच अनुषंगानं जिल्ह्यातील बल्लारपूर येथे वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई करत कोठारी हायवे रोडवरील श्री गणेश भोजनालयात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यात यश मिळवलंय। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। या दरम्यान एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सदर कारवाईत वेगवेगळ्या ब्रँडची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली असून आरोपी संतोष बरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाहतूक पोलीस गजानन डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। शहरातील कोठारी हायवे रोडवरील श्री गणेश भोजनालयात अवैधरित्या दारू विक्रीची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी भोजनालयाची झडती घेतली असता दारूचा साठा आढळून आला। ही दारू हॉटेलात येणाऱ्या गिरायकांना सर्व्ह केली जात असल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता चंद्रपूरहून योगिता पाटेकर यांची रिपोर्ट।